नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। श्रावण महिना आला की सणांची रेलचेल चालू होते आणि आता लवकरच नागपंचमी येत आहे। त्यासाठी आपण गूळ घालून गव्हाची खीर करतोय। येथे मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे आणि 1 वाटी गहू घेतलेले आहेत। गव्हाचा दलिया कसा तयार करायचा? गहू स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे, 2-3 तास कपड्यात बांधायचे, थोडेसे सुकवून मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि त्यावरील कोंडा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित बारीक करून दलिया तयार करायचा। ही प्रोसिजर तुम्हाला सणाच्या 1 दिवस आधीच करावी लागते। आता हा दलिया रेडीमेड घेतलेला आहे। हा मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये साजूक तूप टाकलं। त्यानंतर हा दलिया टाकून घेऊया। दलिया 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचा तुपामध्ये। आणि 1 ग्लास पाणी टाकून दलिया 2-3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचा। याला भरडा देखील म्हटलं जातं, गव्हाचा भरडा असंही बोलतात। आता आपण दलिया शिजतोय तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊया। एका फ्राईंग पॅनमध्ये तूप टाकून घेतलं, त्यानंतर काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून घेतले आणि बारीक खोबऱ्याचे काप केलेले ते टाकून घेतले आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण दलिया शिजला की नाही ते बघूया। एकदम असा मस्त मऊसूद आपला दलिया शिजलेला आहे। त्यानंतर येथे 1 वाटी भरून गूळ घातलेला आहे। तुम्ही किती प्रमाणात दलिया घेतात यानुसार तुम्ही गूळ घालू शकता। नंतर बारीक किसून घेतलेलं खोबरं घातलं, सुंठ वेलचीची पावडर 1 चमचा भरून आणि जायफळ थोडंसं किसून घातलं, त्यामुळे टेस्ट छान येते। हे सर्व मिक्स करून घ्यायचं, 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जी काजू बदामची फोडणी केली होती ती टाकून घ्यायची। तुम्ही किती प्रमाण घेतलं यानुसार काजू बदाम दूध हे सगळं ॲडजस्ट करू शकता। आणि इथे साईसकट दूध घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला येथे जरी हा दलिया ही आपली खीर जर तयार झालेली ही पातळ दिसत असेल, परंतु शिजल्यानंतर गार झाली की थोडीशी घट्ट व्हायला लागते। आता ही खीर तयार झाली आहे, आपण वाटीमध्ये टाकून घेऊया। बघू शकता किती छान अशी आपली गूळ घालून गव्हाची खीर तयार झालेली आहे। तुम्हाला जर वेळ कमी असेल तर झटपट अशा पद्धतीने तुम्ही दलियाची भरडाची खीर तयार करू शकता आणि वरून साजूक तुपाची धार, वा एकदमच छान। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।